आणि आता पाहूयात सविस्तर प्राईम टाइम। तर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू असताना देशामध्ये सतर्कतेच्या सूचना देखील केंद्र सरकारने दिलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू होणार का याबाबत देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि याच संदर्भात उद्या महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत उद्या एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये मास्क सक्ती आणि जीनोम सिक्वेन्सिंग संदर्भात निर्णय होईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे। तसंच चीनचा नवा व्हेरिएंट हा राज्यामध्ये आढळलेला नाही अशी माहिती देखील तानाजी सावंत यांनी दिली आहे। मात्र महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही आरोग्य मंत्र्यांनी केलेलं आहे। तर कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि जे काही एक सोशल मीडियावरती किंवा कुठल्या न्यूजमध्ये दाखवत असेल की महाराष्ट्रामध्ये असा कोविडचा पेशंट काही सापडले नवीन व्हेरियंटचे, तर आतापर्यंत तसं आमच्या ऑफिशियली रेकॉर्डवरती कुठेही महाराष्ट्रामध्ये असा पेशंट सापडलेला नाही आहे। इमिजिएट जो आहे मोठा निर्णय आता उद्या आमचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ह्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि उद्या आमची केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबर सुद्धा एक कॉमन मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर मग फायनल निर्देश आम्हाला दिले जातील। त्या पद्धतीचा आम्ही डिपार्टमेंटला खाली डायरेक्टिव्ह देऊ। ज्या ठिकाणी या तुमच्या व्हेरियंट 7चे जे पेशंट दिसत आहेत त्या देशातला पहिलं टार्गेट करा आणि तिथून येणारे पर्यटक असतील, आपले उद्योजक असतील किंवा आपल्यातून त्या ठिकाणी गेलेला एखादा उद्योजक असेल, तो रिटर्नमध्ये आलेला असेल तर त्याचं इमिजिएट थर्मल टेस्टिंग करून 100% टेस्टिंग करून जर आपल्याला काही डिफेक्टिव्ह वाटलं त्यांचं स्वॅग घेऊन त्याच्यामध्ये जर काय असलं तर इमिडिएट तुम्हाला त्याच ठिकाणी त्यांचं आयसोलेशन करा। आपलं तरी 95%च्या पुढं आपल्या डोसेस पूर्ण झालेले आहेत, इम्युनिटी पॉवर आपले चांगले वाढलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या काही न्यूज आल्या वगैरे तर आपल्याला घाबरून जायचं अजिबात कारण नाही आहे की प्रशासन, शासन सतर्क आहे ह्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी आणि आपली यंत्रणा पूर्ण तयारी आहे। गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप हा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकार हा कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला होता। यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल, तसंच तुम्ही सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स हा तत्काळ गठीत करू असं देखील स्पष्ट केलेलं आहे। आपण जम्बो सेंटरची पण उभारणी केली, त्यावेळेस अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं। कुठल्याही परिस्थितीत अशा कामाला अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आपण निधी कमी पडून दिला नाही। हा विषय कदाचित फार तातडीचा मला आता वाटतोय, कारण एकदम हे वाढलं तर विमान बंद करावी लागतात। अख्खा देश काही दिवसाच्या करता आपण लॉकडाऊन केलेला होता, याचा विसर कृपा करून सभागृहातल्या कोणत्याही सदस्यांनी विसर पडून देऊ नये आणि सरकारने पण याबद्दलची अतिशय काळजी घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती। अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। जरूर या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल आणि आपण माननीय विरोधी पक्षनेते सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स हा या ठिकाणी तात्काळ आपण गठीत करू, जो बदलत्या परिस्थितीवर नजर ठेवून आपल्याला वेळोवेळी सूचना करेल आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण निश्चितपणे करू। चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारही अलर्ट मोडवर गेलेलं आहे। चीनमधून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे। तर कोरोनाचा सावट हे संपूर्ण जगभरावरती पुन्हा एकदा येणार असल्याची शक्यता वर्तवल्यानंतर मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपलं भारत सरकारही तितक्याच अलर्टवरती गेलेलं आहे। चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची आता तपासणी केली जाणार आहे, त्यामुळे चौथी लाट थोपवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय हे लवकरच घेण्याचा देखील आता यावेळेला शक्यता आहे। तर केंद्र सरकार अलर्ट मोडवरती गेलेलं आहे आणि कोरोनाचं संकट परतावून लावणं हे आता सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण असेल। सध्या तरी भारतामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सरकार अलर्टवरती गेलेलं आहे आणि लवकरच या संदर्भातले काही निर्णय येण्याची शक्यता आहे।
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हरियाणामध्ये पोहोचलेली आहे। दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना पत्र लिहून देशाच्या हितासाठी भारत जोडो यात्रा पुढे ढकलण्याची सूचना केलेली आहे। तर आरोग्य मंत्र्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना देखील पत्र लिहून यात्रा थांबवण्याचं आवाहन केलंय। चीनमध्ये वाढणाऱ्या कोरोनामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर गेलेलं आहे। पत्रात आरोग्य मंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड प्रोटोकॉलचं पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे। तसंच भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड प्रोटोकॉलचं पालन करणं शक्य नसेल तर देशहिताच्या दृष्टीनं यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा असंही आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं। राजस्थान के 3 एमपी ने मुझे पत्र लिखा था कि राजस्थान में भारत जोड़ो यात्रा में गए हुए कई लोगों को कोविड पॉजिटिव पाया गया है। हिमाचल के सम्माननीय मुख्यमंत्री जी पर भी भारत जोड़ो यात्रा में गए थे, उसके बाद उसमें भी कोविड पॉजिटिव पाया गया। सवाल ये खड़ा होता है क्या एक परिवार सब प्रोटोकॉल से ऊपर है? ये तो मैं मान सकता हूं कि आज भी गांधी परिवार में है। कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष को ज्यादा एक परिवार को मान्यता मिलती है, लेकिन देश का प्रोटोकॉल, कोविड का प्रोटोकॉल तो उनको फॉलो करना पड़ेगा। गुजरातमध्ये इलेक्शन झालं, खूप मिटिंगी झाल्या, गुजरातमध्ये रॅल्या झाल्या, इलेक्शनच्या दिवशी सुद्धा पदयात्रा झाली। त्यावेळी कोणी सांगितलं नाही की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं। आणि आता ज्या तऱ्हेने रॅलीनी आपल्याला बघितलं असेल की वेग धरलेला आहे, ज्या तऱ्हेने लोकांमध्ये त्याचं चर्चा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना कळायला लागले की महत्त्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी, इन्फ्लेशन, चायना याच्यावरती न बोलता काहीतरी वेगळ्या विषयावरती सामाजिक तेढ निर्माण करायचं। एखादा विषय जसा आता थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली, असे काही विषय निर्माण करायचे आणि त्याच्यावरती चर्चा आयोजित करायची। 8 ते 9ची जी चर्चा असते त्याच्यावरती होते, त्याच्यामध्येच चर्चेमध्ये लोकांना गुंतवलं जातं आणि कुठेतरी मला वाटतं थांबवलं गेलं पाहिजे। ही राहुलजींनी भूमिका समोर आणल्यामुळे कदाचित हे पत्र गेलं असेल। नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांना मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या पक्षाचे नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाटेवरती आहेत। भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊतांचे खास विश्वासू होते आणि नाशिकमधील अनेक नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या धक्क्यातून सावरत नाही तोच संजय राऊतांना आणि ठाकरेंच्या पक्षाला आज आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे। भाऊसाहेब चौधरी हे आत्ता बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। तर कोण आहेत भाऊसाहेब चौधरी यावर एक नजर टाकूयात। तर शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रामधील प्रमुख चेहरा ही त्यांची ओळख। तर ठाकरेंच्या पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत यांचे निकटवर्तीय। तर राऊतांच्या कोर्ट कामकाजातील मुख्य व्यक्ती, राऊतांचा जामीनदार म्हणून कोर्टात सही, तरुण, तडफदार, संयमी संघटक अशी ओळख। तर संजय राऊतांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांची सोबत त्यांनी दिलेली आहे। तर 150हून अधिक शेल कंपन्या चालवण्यामध्ये सहभाग। तर संजय राऊतांच्या प्रत्येक कामात भाऊसाहेब चौधरींची सोबत त्यांना मिळालेली आहे। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राऊत आणि शेवाळ यांनी लोकसभेमध्ये खरं तर गौप्यस्फोट केलेला आहे। सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करत रिया चक्रवर्तीच्या फोनवरती 44 वेळा एयू या नावानं फोन आलेले होते। एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिल्याचा दावा राहुल शेवाळ यांनी केलेला आहे। दरम्यान राहुल शेवाळांवरती ठाकरेंच्या पक्षानं जोरदार हल्लाबोल केला आणि आरोपांमुळे ठाकरेंचा पक्ष हा चवताळून उठलेला आहे। काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावरती दगड मारू नये असा इशारा ठाकरेंच्या पक्षानं दिलेला आहे। सुशांत सिंह प्रकरणातला
AU कोण? राहुल शेवाळेंचा लोकसभेत सवाल. सुशांतच्या मृत्यूचा नव्यानं तपास होणार? अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. सुशांतनं आत्महत्या केली की त्याच्या आत्महत्येचा बनाव करण्यात आला, यातल्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा आलेल्या नाहीत. सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण माहिती नसताना थेट लोकसभेत सुशांत प्रकरणाचा आता उल्लेख आलाय. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार आणि एकेकाळचे उद्धव ठाकरेंचे विश्वासू राहुल शेवाळेंनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावानं आलेले 44 फोन नेमके कोणाचे होते असा सवाल केलाय. रिया चक्रवर्ती ला सुशांतच्या मृत्यूपूर्वी जे कॉल आले होते त्या कॉलच्या संदर्भातचा उल्लेख बिहारच्या जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामध्ये निदर्शनास आलेले आहेत आणि ते कॉल AU या नावाने आले. रियाच्या मोबाईलवर आलेला AU नावाचा कॉल अनन्या उद्धव की आदित्य उद्धवचा आहे हे CBIनं जनतेला सांगावं असंही शेवाळे यांनी म्हटलंय. बिहार पोलिसांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्यात AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा बिहार पोलीस स्टेशनच्या इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ होता अशी माहिती मला मिळालेली आहे आणि CBIने अजूनपर्यंत ह्या गोष्टीचं कुठलीही माहिती लोकांसमोर आणलेली नाहीये. म्हणून खरी काय माहिती आहे ही लोकांसमोर यावी. राहुल शेवाळे यांनी केलेल्या या आरोपांमुळे ठाकरेंचा पक्ष चवताळून उठलाय. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारू नयेत असा इशारा ठाकरेंच्या पक्षानं दिलाय. मला असं वाटतं जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नये आणि स्वतः राहुल शेवाळे यांच्याबद्दल देखील एका महिलेने गंभीर आरोप केलेले आहेत. मग त्यावर त्या महिलेच्या तक्रारीला आजपर्यंत कोणीच दखल घेतली नाही. तिने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केल्याचं समजतंय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप गेल्या काही दिवसांपासून बंद झाले होते. पण एकेकाळी मातोश्रीचे खासमखास असलेल्या राहुल शेवाळेंनीच या प्रकरणाचा थेट लोकसभेत उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे. दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान शेवाळेंनी केलेल्या आरोपांवरती आदित्य ठाकरेंनी लव्ह यू मोर म्हणत त्या घाणीमध्ये जायचं नसल्याचं म्हटलंय. मी त्यांना एवढंच सांगेन लव्ह यू मोर, पण मला वाटतं त्या घाणीत मला जायचं नाहीये. एकंदरच आम्हाला माहिती आहे की ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वतःच्या घरात नसते, गद्दारी ते घरात एकदा दोनदा तीनदा किंवा अनेक वेळा केलेले, त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली. आम्हाला त्यांच्याकडून अजून चांगलं काही अपेक्षित नाही. मी ह्या व्यक्तीला काडी मात्र किंमत देत नाही. यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहिती आहे. मला ह्याच्यात जायचं नाही. काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफ मध्ये जायचं नाही, कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं, म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही. तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भातली ही बातमी आहे. कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा हा मुद्दा तापलेला आहे. कारण कर्नाटक सरकारच्या भूमिकेवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्यानंतर आता राज्य सरकारनंही कर्नाटक विरोधामध्ये बाह्या सरसावलेल्या आहेत. सीमावाद मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आक्रमक झालेलं असून येत्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील अर्धा इंच जमीन देखील देणार नसल्याचा ठराव राज्य सरकार आणणार आहे आणि याबाबत राज्य सरकार दोन्ही विरोधी पक्षनेत्यांशी देखील चर्चा करेल. हा ठराव तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी समन्वय मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटलांना आदेश दिलेले आहेत. आता त्यांनी बोमाई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटक वासियांना बरं वाटण्याच्या करता तशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी करतात. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट केले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या पण सीमावासीय भागातल्या मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक समाधान वाटेल, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं मी सातत्याने बोलतो आणि आज पण माझी भूमिका तीच आहे. आपण वारंवार सांगता भुजबळांबरोबर आम्ही तुरुंगात होतो. अरे मग दाखवा ना लाठ्या खाल्ल्यात त्या तुम्ही, तो जोर तो जोश. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना,
आता तुम्ही सत्तेवर आहात ना, मग देवेंद्रजी असतील किंवा एकनाथ शिंदे जे असतील, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही. जो राज्याचा मुख्यमंत्री आहे त्या क्षण त्याने भूमिका घेतली पाहिजे. आणि तुम्ही जर भूमिका घेत नसाल या प्रश्नावर तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाही आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब न्यायप्रविष्ट असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी भाषा वापरणं, जो संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती आहे त्यांना हे बिलकुल शोभत नाही. आरेरावीची भाषा, दमदाटीची भाषा त्यांना जशी करता येते त्याच्या 100 पट जादा आरेरावीची भाषा, दमदाटीची भाषा करण्याची ताकद मराठी माणसाच्या रक्तामध्ये, मराठी माणसाच्या मनगटामध्ये आहे. त्यामुळं मला त्यांना जाहीरपणानं सांगायचं आहे, तुम्ही अशी वक्तव्य थांबवा. नागपुरामध्ये अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे अभिरूप न्यायालय आयोजित करण्यात आलेलं होतं आणि यावेळी बोलताना अमृता फडणवीसांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. आणि यावेळी मोदींच्या वाढदिवशी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटलं की आपल्या देशाचे 2 राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं फडणवीस म्हणाले. महात्मा गांधी आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं माझं ठाम मत आहे. आपले 2 राष्ट्रपिता आहेत, नवीन भारताचे आणि ते भारत. महात्मा गांधीची तुलना या देशामध्ये कोणाची होऊ शकत नाही आणि ते करूही नये. काही वक्तव्य ज्या पद्धतीनं काही लोक करतात आहेत की नवीन भारताचं, तर हा जो नवीन भारत जो आहे, हा नवीन भारत फक्त मुठभर लोकांसाठी काम करते आहे, मुठभर लोकांचं भलं केलं जाते आहे आणि देशातल्या सगळ्या लोकांना गरीब केलं जाते आहे, त्यांना लुटलं जातं, त्याला उपाशी मारलं जातं आहे. हा नवीन भारताचा महात्मा त्यांना व्हायचं असेल तर त्यांनी व्हावं, पण आम्हाला या अशा महात्म्याची गरज नको जे या देशाच्या प्रत्येक लोकांना न्याय देणारा महात्मा असावा, जे महात्मा गांधीसारखे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणामध्ये खासदार नवनीत राणा यांना सत्र न्यायालयानं दिलासा दिलेला नाहीये. नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांनी दाखल केलेला दोषमुक्ततेसाठीचा अर्ज हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. राणा यांनी शिवडी कोर्टाच्या आदेशाविरोधात सत्र न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती. शिवडी कोर्टानं नवनीत राणांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता आणि त्या प्रकरणी नवनीत राणांनी सत्र न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती. हे सर्व डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आम्ही कोर्टाला दाखवला. सगळे साक्षीदारांचे जबाब वगैरे जे होते ते कोर्टाला दाखवले. हे सगळं कन्सिडर करून कोर्टाने असं मत नोंदवलं की प्रथमदर्शनी तिच्याविरुद्ध डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ॲज वेल एज अदर एव्हिडन्स आहे, त्यामुळे ह्या स्टेजला तिला डिस्चार्ज करता येणार नाही. म्हणून ट्रायल कोर्टने जे आदेश दिले होते डिस्चार्ज ॲप्लिकेशन रिजेक्ट केल्याचे, ते आदेश या कोर्टाने कन्फर्म केलेले. एनपीडब्ल्यू का आज तक के लिए स्टे था, क्योंकि जब तक रिवीजन डिसाइड नहीं किया जाता है तब तक स्टे था. तो अभी एनपीडब्ल्यू एग्जिस्टेंस में है अभी, तो उसके लिए उनको कैंसिल करना पड़ेगा लोअर कोर्ट में जाके. क्या इन बिटवीन पुलिस कार्रवाई कर सकती है? या इन बिटवीन अगर पुलिस को लगे दे कैन, वो लोग उसको अरेस्ट कर सकते हैं वहाँ पे. और उसके पहले या तो फिर उनको एनपीडब्ल्यू कैंसिल करना पड़ेगा एंड एनपीडब्ल्यू में वो लोग पुलिस कार्रवाई भी कर सकती है उसके ऊपर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याची अंडी देणारी कोंबडी असा केल्यानं मोठा गदारोळ झालेला आहे आणि यावरून सत्ताधारी भाजपनं आक्रमक होत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे मुंबईला कोंबडी म्हणून छगन भुजबळांनी मुंबईचा अपमान केलेला आहे. त्यांनी हे शब्द मागे घ्यावे आणि मुंबईकरांची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे आणि यावरून सभागृहामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आपण मुंबईमध्ये बांधकाम अमुक तमुक हे वाढवतात. अध्यक्ष महोदय कुठेतरी याच्यात सुद्धा लक्ष द्या. आता या हवा रिफायनरीमध्ये जास्त खर्च खराब होते आहे की बिल्डिंगच्या कामामुळे खराब होते आहे की आणखीन काही काम त्याच्यावर अडचण आहे, त्याच्यावर काही मार्ग काढा ना. अहो मुंबई जे आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं पूर्वी म्हणत असत. आता पण ते अंडीचं ठीक आहे, अंडी तर खा, परंतु कोंबडीच कापून खाऊ नका, कोण मरून जाईल. जर मुंबईला कोंबडी म्हणत असतील
ह्या मुंबईकरांचा अपमान आहे. अध्यक्ष महोदय, हा मुंबईकरांचा अपमान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, म्हणजे उत्पन्न देणारी. तर मी असं म्हटलं, बाबा काय अंडीच फक्त खा, कोंबडीच मारून खाऊ नका, मुंबईला वाचवा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. परंतु दुर्दैवाने जे आहे, आमच्या एका महिला भगिनी कोंबडी का म्हणाला, कोंबडी काय म्हणा. अरे तुम्ही वाक्प्रचार आहे तो, आणि हा अनेक वेळा पूर्वी वापरलेला आहे, संपादकीयमधून सुद्धा तो लिहिला गेलेला आहे. आणि मी असंच म्हणू की पूर्वी असं म्हणायचं हेही सुद्धा मी म्हणाल. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा वाद नको म्हणून ठीक आहे, मी ते तुम्हाला वाईट वाटतं मी ते शब्द मागे घेतो. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनंतर पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शास्ती कर माफ करण्याची घोषणा केलेली आहे. महेश लांडगे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून या प्रश्नावर सभागृहाचं लक्ष वेधलं होतं. महापौर, पक्षनेते, उपमहापौर, आमच्या सगळे स्थायी समिती सभापती, सगळ्या भारतीय जनता पार्टी नगरसेवकांनी वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रावण हा श्रीरामापेक्षा श्रेष्ठ असल्याचं वक्तव्य केल्यानं भाजप आक्रमक झालेली आहे. श्रीरामांचा अपमान करणाऱ्या उपमहापौरांना व्यासपीठावरती बसू नये अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आणि यावरून जळगाव महापालिकेत प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळामुळे महापौर जयश्री महाजन यांनी काही काळासाठी महासभा तहकूब केली. तर यावत्यात संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्राईम घडामोडी. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.